मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे. स्पष्ट बहुमत कोणालाच न मिळालेले सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव सुरू आहे. दरम्यान या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील मंत्री जयकुमार गोरे यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या भेटीत सातारा जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, संभाव्य आघाड्या, अपक्ष सदस्यांची भूमिका आणि सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय. जिल्हा परिषदेवर पक्षाची सत्ता यावी यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांशी समन्वय साधण्याबाबतही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान साताऱ्यात सर्वच पक्षांकडून अंतर्गत बैठका आणि सदस्यांची सुरक्षित ठिकाणी हलवण्याची प्रक्रिया सुरूच आहे. कोणता पक्ष निर्णायक संख्याबळ उभे करणार आणि कोणाची बाजी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलाय. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेवर अखेर कोणाचा झेंडा फडकणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. पुढील काही दिवसात घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार का याबाबत सर्वत्र उत्सुकता वाढली आहे. मानसौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.